सण आलाय गो नारळी पुनवाचा, मनी आनंद मावना कोल्यांची दुनियेचा. नमस्कार मंडळी, मी सुवर्णा पाटील दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सण आयलाय माझे कोली राजाचा, सण आयलाय माझे दर्या राजाचा, सण आयलाय माझे नारळी पौर्णिमेचा. आज दर्या राजाच्या मानापानाचा दिवस, त्यासाठी आपण दर्या राजाच्या नैवेद्यासाठी एक खास पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे नारळी भात. नैवेद्याच्या नारळी भातासाठी इथे आपण वाटीभर बासमती तांदूळ घेतलेले आहे, अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, एक वाटी मी नारळाचा चव घेतलेला आहे, काजू घेतलेत, वेलची पूड घेतलेली आहे, केशर घेतलेला आहे आणि गरजेनुसार आपण तूप घेणार आहोत. सर्वप्रथम आपण तूप घालून घेणार आहोत. आपण 1 चमच एवढं तूप घालून घेतलंय आणि काजू आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला थोडेसे असे लालसर करायचे, अगदी क्रिस्पी बनवायचे आहेत आपल्याला. हे काजू खाताना असा क्रंच आला पाहिजे. लगेचच आपण हे काढून घेऊयात बाउल मध्ये. इथे आपण 1 वाटीभर तांदूळ घेतले होते, ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता ते आपण थोडेसे तुपावर परतून घेऊयात. काजू भाजण्यासाठी आपण थोडं तूप घेतलं होतं, त्याच तुपात आपल्याला हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे. सगळे तांदूळ टाकून घेते मी. मिनिटभर आपल्याला हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे, फक्त मिनिटभर भाजून घ्यायचे. ठीक आहे. लगेच आपण दुसरे जिन्नस घालून घेणार आहोत. अगदी साधा सोपा नैवेद्य आहे हा. खास आमच्याकडे नारळी पौर्णिमेला बनवला जातो. गरजेनुसार मी पुन्हा एकदा 2 चमचभर एवढं तूप घालून घेते. मिनिटभर तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण त्या कढईत नारळाचा जो चव घेतलेला आहे वाटीभर तो घालून घेणार आहोत, गूळ घालून घेणार आहोत, वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि इथे मी थोडेसे काजू भाजून घेतलेले आहेत. नारळाचा चव घालून घेऊयात आपण सगळाच. नारळाचा सगळा चव आपण याच्यात घालून घेतलेला आहे. आता आपण गूळ आणि वेलची घालून घेऊया. इथे आपण गूळ घेतलेला आहे तो घालून घेऊया. इथे मी वेलची पूड घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे सगळीच. काजू घालून घेणार आहोत आपण थोडे, आणि थोडे ठेवून देणार आहोत आपण गार्निशिंग साठी. सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर मिनिटभर आपण हे तांदूळ म्हणजे हे सगळं मिश्रण आपण छान असं परतून घेतलंय. आता गरम पाणी करून घेतलेलं आहे मी, छोटे 3 ग्लास. गरजेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत. थोडं थोडं करून टाकूया. इथे मी 2 ग्लास भर एवढं पाणी घेतले, 2 छोटे ग्लास. आता आपण झाकण देऊया आणि एक उकळी येऊ द्यायची आहे भाताला. पाच 6 मिनिटांनी आपण झाकण खोलून पाहतोय. भात इथे आपला खूप छान असा तयार झालाय, बघू शकता. आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया. नारळी भात इथे आपला रेडी झालेला आहे. मी इथे केशराचं दूध तयार करून घेतले, ते घालून घेऊया. इथे आपला नारळी भात तयार झालेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीचा आपला नारळी भात इथे तयार झालेला आहे. अगदी 10 मिनिटातच बनणारा दर्या राजाच्या नैवेद्यासाठीचा नारळी भात इथे आपला तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि खायलाही तेवढा टेस्टी लागतो बरं का.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. दर्या राजाच्या नैवेद्यासाठी बनवलेला नारळी भात इथे तयार झालेला आहे. माझा आजचा हा नारळी पौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी बनवलेला नारळी भात तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.